समोर सत्ता आहे, पैसा आहे आणि माझ्याकडे फक्त निष्ठा आहे. पण लोकांची कामं होत नसतील तर त्या निष्ठेचा काय उपयोग आहे? धाराशिवच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं हे वक्तव्य, खासदार ओमराजे निंबाळकरांचं हे वक्तव्य. एका वृत्तपत्राला त्यांनी सविस्तर मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये मनातील खतखत पहिल्यांदा इतक्या स्पष्ट शब्दात मांडली. खासदार असून देखील मतदारसंघाची अनेक कामं रखडत आहेत अशी याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. रस्ते असतील, पूल असतील, डीपी असतील, याचा वारंवार पाठपुरावा करून देखील निधी आणि सहकार्य लाभत नसल्याचे त्यांनी सांगितले. लोकांची कामं करता येत नसतील तर लोकांसमोर जायचं कसं, कोरड्या हात घेऊन किती दिवस फिरायचं, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या राजकीय भवितव्याबद्दल भूमिका स्पष्ट मांडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतःची माणसं निवडून आणणं जर कठीण होत असेल तर भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकतं, असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यामुळं भावनिक राजकारण करून चालणार नाही, तर मतदारसंघाचा विकास आणि कार्यकर्त्यांचं भवितव्य याचा देखील विचार करावा लागतो, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. मुलाखतीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिंदे सेनेच्या प्रवेशांची चर्चाबाबत कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर सातत्यानं दबाव येत असल्याचं त्यांनी मान्य केले. मात्र कोणता निर्णय घाईत घेणार नसल्याचं सांगत पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतकांशी चर्चा करून भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितले. पक्षांतरासाठी पैसे घेतल्याच्या चर्चांनाही त्यांनी स्पष्ट शब्दात फेटाळले. हा निर्णय पैशासाठी नसून मतदारसंघाच्या विकासासाठी, कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी असल्याचा दावा त्यांनी केला. याच मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीचं त्यांनी कौतुक केले. ते सतत लोकांमध्ये फिरतात, कार्यकर्त्यांना वेळ देतात आणि निर्णयक्षम नेतृत्व असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या आरोग्याच्या अडचणींचा उल्लेख करत आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहायला हवं होतं अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे भावनिकदृष्ट्या पक्ष सोडण्याचा निर्णय चुकीचा वाटू शकतो, पण राजकीयदृष्ट्या विचार केला तर तो योग्यही ठरू शकतो, हे वाक्य सर्वाधिक चर्चेत आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्याचं लक्ष 20 जूनकडे लागले. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर ओमराजे निंबाळकर नेमकी कोणती भूमिका घेतात, ते ठाकरे गटातच राहणार की शिंदे गटात प्रवेश करतात, याची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली. धाराशिवच्या राजकारणात पुढील मोठा निर्णय आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे. या संदर्भातील आपल्याला अपडेट जर हवे असतील तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलवर जर हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.